नमस्कार. विन्सन अकॅडमी ऑफ फिल्म अँड मीडिया आज पुस्तक प्रकाशन सुवाळो आयोजित करता. इंद्रधनु उदेवूं कवी उदय म्हामरो हांचो कविता संग्रह बिंब प्रकाशनान छापला. अशें म्हणटात की आयुश्यान घटिल्ली प्रत्येक घटना ही आमच्या भल्या खातीरूच आसता, मागीर ती बरी आसूं किंवा वायट. इंग्लिशीन तर एक म्हणूय आसा, एवरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. इट इज इदर अ ब्लेसिंग ऑर अ लेसन. म्हणूनच आयुश्यान केदीय अडचण आयली तरी एक सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह अप्रोच दवरप सामकें गरजेचें आसा. आनी हेंच दिसून येता आमकां कवी उदय म्हामरो हांच्या ह्या पुस्तकांतल्या कवितेंतल्यान. आयच्या प्रकाशन सुवाळ्या खातीर आमच्या स्टुडियोन आसात कवी उदय म्हामरो, बिंबाचे प्रकाशक आनी मालक, नामनेचे साहित्यीक दिलीप बोरकार, तशेंच कवी संजीव वेरेकार. बिंब प्रकाशन फाटलीं कितलींशींच वर्सां सातत्यान बिंब नांवाचें म्हयनाळें चलयतात. तशेंच दर्जेदार दिवाळी अंकूय प्रसिद्ध करतात. तांणी नामनेचे साहित्यिकांची कितलींशींच पुस्तकांय पब्लीश केल्यात. आयच्या ह्या सुवाळ्याच्या सुरवेक दिलीप बाब बोरकार येवकार दितात. नमस्कार, हांव दिलीप बोरकार, बिंब प्रकाशनाचो प्रकाशक आनी बिंब मासिकाचो संपादक. प्रकाशन संस्था म्हणटकच वेगवेगळ्या कवींचे, कथाकाराचे, कादंबरीकाराचे पुस्तकां प्रकाशन करप हो तसो आमचो वेवसाय. आतां मेरेन बिंब प्रकाशनान सुमार 150 पुस्तकां वेगवेगळ्या विशयाचेर काडल्यात. आनी आज आमचो क्लोज मित्र लागशिल्लो सामको उदय म्हामरो हांच्या पुस्तकाचें इंद्रधनु उदेव ह्या काव्य संग्रहाचें प्रकाशन करपाक आमी हांगा जमल्यात. खंयचें पुस्तक छापून आयलें काय तें लोकार्पण करप, लोकांक कळोवप हें प्रकाशकाचें एक आद्य कर्तव्य अशें आमी सगळेच मानतात. म्हाका एक गजाल सदांच अशी प्रस्न असो म्हणया पडटालो की जेन्ना कोणागेर भुरगें जालें की एक जायरात येताली, अमक्यागेर भुरगें जालां, दोतोर आनी नर्शींक धन्यवाद. हांगा म्हाका प्रस्न पडटालो, दोतोर आनी नर्शींक धन्यवाद कित्याक? कित्याक तांचें कामूच डिलिव्हरी करप. कोणालें भुरगें जालें तें जल्माक हाडटात थंय ती सुवात. हांगा दोतोराचें काम आसता तें भुरग्याक बरे भशेन डिलिव्हरी करून आवय बापाय कडेन सोंपोवप. आनी प्रकाशकाचें काम म्हजे नदरेन तशेंच. म्हणटकच आतां म्हाका प्रस्न पडटा की आमी बेश्टेच दोतोराक आनी नर्शीक धन्यवाद दितात. प्रकाशकाचें काम जशें दोतोराचें आसता तशें प्रकाशकाचें. तर उदय म्हामरो हो आमचो मदलो एक कवी, आमचो बरो इश्ट, आनी ताचें आमी तिसरें पुस्तक आज हांगा काडटात. ताजी 2 पुस्तकां पयलीं आयिल्लीं आसा काव्य संग्रहाचें. ते काव्य संग्रह तुमी वाचल्यात, ताजी कविता तुमी एडमायर केल्यात, एप्रिशिएट केल्यात. आज उदय म्हामरो हाजे दोनूय कविता संग्रहांतली कविता आज लोक वाचतात आनी ताका कवी म्हणून लोकांनी मान्यताय दिल्या. आनी ह्याच मालवजाचेर बिंब प्रकाशनान आज ताचें तिसरें पुस्तक इंद्रधनु उदेव हें काडलां. आनी म्हाका अभिमान दिसता की उदय म्हामऱ्यान म्हाका ही संद दिली हें पुस्तक काडपा खातीर. आनी हो इंद्रधनु म्हज्या काळजान उदेवलो म्हणूनच हें पुस्तक आमी तुमच्या मुखार हाडिल्लें आसा. आतां इंद्रधनु सृश्टींतलो, सैमांतलो एक सुंदर असो आविश्कार. खरें म्हळ्यार इंद्रधनु हाजे भितर रंग नासतात, पूण चमत्कार करता एक ल्हानसो उदकाचो थेंबो, आनी त्या थेंब्याचेर प्रकाश घालता सूर्य आपले किरण सुट्टा आनी तातूंतल्यान निर्माण जाता एक इंद्रधनु जो मळबाचेर अशे तरेन फाकता, पूण थंय इल्युजन. आनी इल्युजन कशें तें मळबाचेर आसच ना, कित्याक मळब म्हणटात हो प्रकारूच ना. तरी पूण आमी कल्पनेन आनी चडशे कवी कल्पनेन मानलां की हे मुखार दिसता तें मळब, पूण मळब नाच. खंय तरी एक आसमंतान ते सुर्याचे एका किरणाक लागून थेंब्यांतल्यान असो आविश्कार निर्माण जाता आनी निर्माण जाता इंद्रधनु. आज आमचे मदीं इंद्रधनु निर्माण करपी शक्ती खूब कमी आसात.
आनी ताका वेगवेगळे गजाली आसात. आमचे कडेन एक बारीक थेंबो ना, आमचे कडेन सुर्याची किरणां ना, आनी सूर्यकिरण आनी थेंबो हांचो संगम जावपा खातीर आमच्या मनांत एक इत्सा ना. आनी ताका लागून ज्या इंद्रधनुवाची आमी वाट पळयतात, जो इंद्रधनू सगळ्यांक दिसचो आनी ते मळबार फांकचो आनी ताजो आनंद लुटचो, असो प्रसंग आमचे कडेन खूब कमी. आनी हें सांगपा खातीर आज आमचो कवी उदय मामरो इंद्रधनू उदेव अशें आमकां सांगता. आनी ह्या इंद्रधनू उदेवचे आज आमी प्रकाशन हांगा करतात. आनी ताका लागून आमी लोकांकूय एक मागतात की हो इंद्रधनू उदेव फक्त पुस्तकान उदेवचो ना, हो तुमच्या मनान उदेवपाक जाय. हाज्यो कविता जेन्ना वाचतल्यो तेन्ना तुमकां प्रत्येक वळी कणकणीत तुमचे मदीं 7 रंग फुलत रावतले, फुटत रावतले आनी तुमच्या मनांत एक इंद्रधनू उदेवतलो. आनी हीच अपेक्षा आमकां आसा. आनी हेच अपेक्षान आज आमी हें पुस्तक इंद्रधनू उदेव हो काव्य संग्रह तुमच्या मुखार हाडला. तुमी वाचतकच तुमकां कळटलें की हो इंद्रधनू खंय खंय आसा, खंय खंय ताचो उदेव जाला. जाका ताणें हें पुस्तक भेटयलां ते संजीव वेरेकार हाचे काळजान आनी मनान तो उदेव जाला, जाचे खातीर म्हणजे तुमच्या खातीर ह्यो काव्य संग्रह जाणें रचला तो उदय मामरो. ताचे मनांत इंद्रधनू हो फुटून भायर आयला. आनी एज अ प्रकाशक म्हज्या मनांत इंद्रधनुवाचे 7 रंग आसात. देखूनच हें पुस्तक आज तुमच्या मुखार आमी हाडटात. आतां आमची अपेक्षा आसा की हो इंद्रधनू जो उदेव म्हूण आमी मागतात तो तुमच्या काळजान उदेवनी. आनी तो उदेवपा खातीर म्हाका दिसता हो काव्य संग्रह तुमी सगळ्यांनी वाचूंक जाय. प्रत्येक कविता विस्कटावन पळोवंक जाय, कवितेची ताकद समजून घेवपाक जाय. आनी ही जेन्ना कळटली तेन्ना आपसूक तुमच्या हातून तुमच्या मनांत वेगवेगळे उदकाचे थेंबे निर्माण जातले, तुमच्या काळजांतल्यान किरणां भायर सरतलीं, तातूंतलें पृथकरण जातलें आनी तुमच्याच मनांत एक अशे तरेचे इंद्रधनू उदेंतलो आनी तो इंद्रधनू तुमकां जगपाक शिकयतलो. हेच म्हाका तुमचे कडल्यान अपेक्षा आसा आनी इतलेंच हांव तुमकां मागतां. देव बरें करूं. दिलीप बाब, देव बरें करूं. कोंकणीतले म्हालगडे, विश्व कोंकणी सरदार बस्ती वामन शेणय, मंगळूरच्या विश्व कोंकणी केंद्राचे अध्यक्ष. बस्ती मामाची काम करपाची उमेद आयच्या तरणाट्यांक सुद्दां फाटीं घालता. खरें तर ह्या पुस्तकाचें प्रकाशन एप्रील म्हयन्यानूच जावपाचें बस्ती मामाच्या हातान. तांणी आमचें आमंत्रण मानूनय घेतिल्लें. पूण उपरांत जाल्ल्या घडामोडींनी हें प्रकाशन लांबलें. तरी सुद्दां बस्ती मामाची उमेद तुमी पळयात की ह्या बदलिल्ल्या परिस्थितीन सुद्दां ते खास मंगळूरच्यान गोंय येवपाक तयार जाल्ले. पूण आमीच एकंदरीत परिस्थिती पळोवन हो सुवाळो ऑनलायन करपाचो ठरयलो. आनी म्हणूनच इंद्रधनू उदेव ह्या पुस्तकाचें प्रकाशन बस्ती माम मंगळूरच्यान विश्व कोंकणी केंद्राच्या ऑफिसांतल्यान करतले. आतां हांव बस्ती मामाक विनंती करतां की तांणी ह्या पुस्तकाचें प्रकाशन करचें. विश्व कोंकणी केंद्राच्यो हितैशी आमगेलो मोगाचो उदय मेमरो हाणें एक कवन संग्रह ताणें उक्तावण करता म्हणून म्हाका सांगून घेतिल्लें. तेका तेगे बूक पळोवन हाजी उक्तावण केल्लें हांवें. हें उक्तावण करताची म्हाका दिसली कशें म्हळ्यार आमगेलो उदय नरसिंह मामरो हो आमकां मस्तूर देखून परिचय मान्नाय बारीक आमगेलो विश्वासी कितें म्हळ्यार हाणें आमकां थंय गोंयांतूय मस्त आमकां हेल्प केलां आमगेल्या कामांत साहित्यात की मागीर आमगेले विंगड संदर्भार ताणें आमकां मस्त सहाय्य केलेलें आसा. आनी तशीच तो आमी मंगळुरांतू विश्व कोंकणी केंद्र लागून ताची खंयची कामां थंय तो आमकां बारीची एक मोगान आनी विश्वासान तागेलें पुरा काम सोडून येवन आमगे वांगडा मेळून आमगेले कार्यक्रम पुरा बारी एक भारी विशेश जावन ते यशस्वी जावचे तो आमगे वांगडा मेळटा आसा. त्या खातीर आज ताणें म्हगेर वेरी मस्त अभिमान दवरलो. ताणें बरयलें इंद्रधनू उदेव म्हणलें एक कवन संग्रह आमी कन्नडांत कवन संग्रह म्हणटाची. हें
एक उक्तावण करचें म्हाका भारी संतोश जाता आनी हांतुलें ताणें म्हाका हें पेटोवन दिवनो ताचे विशयी हांव पळयल्यार थोडी पद पळयल्यार भारीच म्हाका आनंद दिसता सांगू कसो म्हळ्यार एक हुंवार म्हळ्यार फ्लड्स तें म्हाका अनुभव मस्त आसता तो कित्याक म्हळ्यार मेगेल गांव बंटवाळान उदक हुंवार येता प्रती वर्स हुंवार येवन ते कसो जाता म्हण म्हाका कळटा भारी नश्ट जाता आनी न्हंयत येवचे न्हंयत व्होळ येवचे तें कसो कोयरू हें तें पुरो आसा मागीर केलो मेल्ले प्राणीचे जी हें आसा मडे असो पुरो येता आसा ते पुरो व्होळ येतना आमी तें दवरून तें बदीन हाडचे ते पुरो आमी वॉलंटियर वर्क कितें करतालीं तशी एक दोनीची पद संग्रह कसो म्हळ्यार प्रतिबिंब म्हळ्यार तें ताणें भारीच एक चंद करून बरयलां तें तुज्या मणकुल्या पावलांनी घराक तकली दिली म्हणजे एक चेडलां ते घरांत ते पांय आसा न्हू सांगतना पांय काडटना ताका ते घराक एक हें दिल्लें म्हणटा एक निजावन एक घर म्हळ्यार जे ताणें हें म्हळ्यार चेडू आनी तें घरांत आसलें मात्र केन्ना एक गलगलोनी पुरो आसता तशी हें एक हें पद म्हाका बारीक एक शोभीत दिसलें तें हांव आतां मनांत तुमकां सांगता आसा आनी एक माड कितें म्हळ्यार उदय मामरो जावचे एक कृशीक आनी तो व्यापारी जावन आसा तशें जावन ताका भुंयचेर कसो लागता ताचे विशयान ताका बारीक मोग अशें सहज ताणें माड्ड्या विशयान आमी माड्डे म्हणटात कोकोनट ट्रीस ताणें माड तुमी म्हळ्यार आमी म्हालगडे गोवान ते माड म्हणजे आमी हांगा माड्डे म्हणटाची त्या माड्ड्या रुखाचे ते दिगाय आसल्यार ते वासे म्हण कितें आसा वास कशें कितें सपोर आसल्यार ताची मूळ कितली घट्ट आसा म्हळ्यार ताणें तांचो भारी सुंदर जावन विवर जावन सांगलां तें एक म्हाका बारीक एक आकर्शीत जाल्लें पद एक कवन जावन आसा तशी इंद्रधोणू म्हळ्यार एक पावस येवचे फुडें मोडांत एक हें मेळटा इंद्रधोणू म्हणटा जी आमी हांगा कन्नडान आशिल्ली आमकां कामन बिल्लू म्हणटात म्हळ्यार तें एक ताचें एक हें तें ताणें एक विवर्सून सांगलां कशें म्हळ्यार आडवेळा पावस येवन व्हांवन वचूं तुजें म्हजें वयर सगळें म्हळ्यार तितलें म्हणटा ताणें एक बरयलां कशें म्हळ्यार तें एक इंद्रधोणू म्हणटा आमी कशें म्हणटा ताका इंद्रधोणू म्हळ्यार तें येतना कशी जी एक आमगेल्या वातावरणांत आनी आमगेले कशी जी हें येता ताचें उमेद म्हळ्यार ताणें बारीक जावन ताणें तें विवर जावन बरयलें आसा हें एक कवन म्हाका भारी आकर्शीत जावन मनाक गेलें नंतर ताणें एक कडेरी शेवट ताणें एक बरयलां एक कवन कशें म्हळ्यार देवाच्या पांयार ओपिलें फूल आमी देवाक तेजी बाल्ली दाखोवन कारण फूल आमी देवाक पायपा दवरताय जाल्यार फुल्लाक मात्र ते फुल्लाक देव एकूची तें जाल्यार ताका ते वाल्लेर आशिल्ले आसा न्हू ताची याद येवन तें सांगता म्हाका वाल्लेरीची आसा म्हाका वाल्लेरी सोडी वाल्लेरी म्हाका दवरी थंय म्हाका आनंद मेळटा म्हळ्यार ताणें तें विवर जावन विवर्सून सांगिल्लें म्हाका बारीक एक आनंद दिसता अशी हे पुस्तकांत मस्तीतली ताणें प्रकृती विशयांतकी मनशा स्वभावा विशयांतकी एक इन्नितर आमगे वातावरणांत जावचे चेंजीस त्या विशयांत ताणें एक बारीक चंद करून ताणें एक विवर्सून हें कवन ताणें तयार करून हें बूक इंद्रधोणू उदय म्हळेलें बूक ताणें एक प्रकाशन केलां तें उजवाडाक म्हाका भारी संतोश जाता देव बरें करूं. बस्ती माम तुमकां देव बरें करूं. खरेंच तुमची उमेद सगळ्यांनी घेवपा सारकी आसा. नामनेचे कोंकणी कवी संजीव वेरेकार आज हांगा उपस्थित आसात. उदय बाबान आनी संजीव बाबान सादारण 1978 सालान कविता बरोवंक सुरवात केली. पूण मदल्या कांय काळान उदय बाबाच्या लेखनांत खंड पडलो. त्या वेळार तांकां परत बरोवपाची स्फूर्त संजीव बाबान दिली.
आज उजवाडाक आयिल्लें पुस्तक संजीव वेरेकार हांकां ओपलां. आतां आमी आयकुया संजीव बाबाचें मनोगत. सगळ्यांक म्हजो नमस्कार. आयच्या ह्या सुंदर आनी सुपुल्ल्या अशा सुवाळ्यांत म्हजो मित्र उदय म्हामरो हांणी म्हाका हें इंद्रधनु उदेंव हें तागेलें तिसरें पुस्तक म्हाका ओपलां, अर्पण केलां. म्हणून एक पद्दत आसता की हें पुस्तक म्हाका अर्पण केलां म्हणून एक उपकार बी आटोवपाचें सोपस्काराचें भाशण आसता. असलें भाशण हांव करिना आनी हे सोपस्कार हांगा हांव करपाक शकना. हांव एक म्हणन की उदयान हें पुस्तक म्हाका मित्र म्हणून अर्पण केलें आनी आमचे इश्टागतीक एक वेगळें अधिश्ठान हें सिद्ध करून सगळ्यांक दाखयलें. आमचे मदीं तें आसाच, पूण बाकीच्याकूय हातूंतल्यान कळ्ळें की आमच्या इश्टागतींत कितें आसा तें. आतां इश्ट दर मनशाक इश्ट मित्र जाय पडटा. आनी मित्र कशें आसता की पयलीं शाळेन वता आसतना मैत्री मित्र जाता, शाळेंतल्यान मागीर माध्यमीक पावण्यार पावतकर मित्र जाता, ताजे उपरांत मागीर कॉलेजान मित्र जाता, मागीर नोकरी वेवसाय करता थंय मित्र जाता. हे सगळे मित्र आसता, पुणून ही मैत्री सगळ्यांचीच कायम तिगून उरता अशी आसना. बालपणांतली जी एक मैत्री आसता ती बी सगळीच म्हणना. जी विश्वासाच्या बुन्यादीचेर उबी आसता ही मैत्री तिगून उरता. उदयाची आनी म्हजी मैत्री जी आसा ती फाटली 45 वर्सां पयलींची. आमी साहित्य प्रवासूय बी एकाच वांगडा केलो, ना म्हळ्यार कवितेच्या माध्यमांतल्यान उदयूच म्हजो गुरू अशें हांव मानता, कित्याक म्हजे पयलीं तो कविता करतालो. म्हणटा ताज्याच प्रेरणांतल्यान हांव कवी जालो. हो वेगळो भाग. आज हांव कविता बिविता त्या विशयाचेर उलोवपाचो ना, फक्त आमचे मदले एक संबंद हे म्हत्वाचे आसा. आनी ते आयच्या काळान आज मित्र मित्रा सारके वागना, भाव भावा सारके वागना. कोणूच नात्यांतले नातें लक्षांत घेवन मतींत दवरून नात्याचें म्हत्व मतींत दवरून वागना. पूण म्हजी आनी उदयाची जी मैत्री आसा ती फाटली 45 वर्सां जे बुन्यादीर आसा ती तशीच आसा. त्याच विश्वासाच्या बुन्यादीर अजुनूय तशीच उबी आसा. ताजें एक कारण आनी प्रत्येकाक कितें दिसूं येता की उदय आनी हांव मित्र म्हणटकर दोगांयचीं मतां सामाजीक सांस्कृतीक सगळीं मतां एक काय म्हणून ना. आमचीं मतां दोगांयचीं एक ना, पूण विश्वास दोगांचो एक. उदयाचें जेन्ना कितेंय बरें जाता तेन्ना संजिवाक आनंद जाता आनी संजिवाचें बरें जाता तेन्ना उदयाक आनंद जाता. हें आमचें सामकें निवळ आसा. हातूंत कसलोच वेव्हार ना, कांय अपेक्षा ना, कांय ना. आनी ही मैत्री आमची उदयाची आनी म्हजे पुरती न्ही, आमच्या कुटुंबाचीच कुटुंबा कडेन आशिल्ली ती मैत्री. जर म्हगेले चलयेकूय उदय आपलो मित्र कसो दिसता. सगळ्यांकूच उदयाच्या विशीं प्रेम आसा. आनी म्हजेंय तांच्या घरा कडेन सगळ्यांच कडेन तशेंच तरेचें स्वागत आनी तशेंच तरेचें म्हाका ती सगळींच आमची मित्र. आमी तांच्या एकामेकाचो हिताचो विचार करता. कोण कोणाक कितें दिता अशांतलो हो भाग न्हय. म्हणटकर आयच्या काळान मैत्री तिगनाच म्हणप म्हणजे ते मित्र आसना असो ताजो अर्थ जाता. आनी आमी सरळ कोणाकूय मित्र म्हणून वता हें आमचें चुकीचें. कांय जाण कामा खातीरूच तुका लागीं आयिल्ले आसता, मागीर तूं आपूण मित्र म्हणटा, ही एक पद्दत आसता. राजकारणांतूय तुजे मित्र म्हणटा, पूण कोण कोणाचे तशे मित्र आसना. मैत्री ही वेगळी, सामकी कसलीच अपेक्षा नासतना निवळ काळजाची मैत्री जाली. विश्वास जर एकामेकाचो आसलो जाल्यार ती तिगून उरता. आज उदयान हें पुस्तक म्हाका अर्पण केलें आनी तातूंतल्यान एक आमचे मैत्रेक परतून सांगता, एक वेगळे तरेचें अधिश्ठान हातूंतल्यान सिद्ध जालें, प्राप्त जालें. आनीक ह्या विशयाचेर खूब हांव उलोवंक सोदिना, पूण उदयाच्या हातांतल्यान अशीं आनिकूय बी पुस्तकां उजवाडाक येवचीं आनी ती सगळ्यांक वाचूंक मेळचीं अशें हांव मागतां. ताचें कारण की उदय हो निर्मळ लेखक, निर्मळ कवी. ताका तो समाजाच्या बरें येवजूनच बरयता.
म्हणटकर तागेलें आनिकूय साहित्य उजवाडा येवचें अशें हांव मागतां आनी इतल्यान म्हजीं 2 उतरां मनांतलीं आसा तीं सोंपयता आनीक चड वेगळें कितें उलोवपाचें ना. संजीव बाब, मैत्री बद्दलचे तुमचे विचार आयकून खूब बरें दिसलें. आयच्या काळांत अशीं नातीं कमीच दिसून येतात. तुमची मैत्री अशीच उरची हें देवा कडेन मागता. प्रसिद्ध मराठी कवयित्री अनुजा जोशी आयच्या सुवाळ्याक वाळपयच्यान आमच्या बरोबर आसात. डॉक्टर अनुजा कवितेचो बारकायेन अभ्यासूय करतात आनी कवितेची समिक्षाय बी. तांचे 3 कविता संग्रह पब्लिश जावन आयल्यात. तशेंच तांच्या कवितेक गोंय आनी महाराष्ट्रांत भोवमान फावो जाला. ह्या पुस्तकाचें प्रस्तावन तांणी बरयलां. आतां आयकुया तांचे विचार. नमस्कार. मी वाळपई गोव्याहून डॉक्टर अनुजा जोशी आज एका प्रकाशन समारंभामध्ये आपल्याबरोबर आहे. आज उदय नरसिंग मांभरो यांनी लिहिलेल्या इंद्रधोणू उदय नावाच्या या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभामध्ये, या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यामध्ये आपण सगळे एकत्र आहोत. मी सुरुवातीलाच उदयजींना खूप खूप शुभेच्छा देते. उदय मांभरे यांचा हा 3रा कविता संग्रह आहे. पहिला हय साहेबा नावाचा कविता संग्रह, दुसरा मनशांच्या शोधात नावाचा 2रा कविता संग्रह आणि आता हळूहळू त्यांचा हा इंद्रधोणू उदय हा 3रा कविता संग्रह आणि त्यांची कविता एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोचलेली आहे, वाढीच्या वेगळ्या टप्प्यावर येऊन पोचलेली आहे असं मला यातून जाणवतं. या कवितेबद्दल विचार करताना ही जी सगळी सकारात्मक अशी धारणा आहे, एकूणच जगण्याची जी सकारात्मक धारणा आहे ही या कवितेमध्ये खूप प्रकर्षाने पुढे आलेली आहे. हे या कवितांचं वैशिष्ट्य म्हणून मला जाणवलं. ती वेगवेगळ्या प्रकारे ही कविता आयुष्याकडे बघते. राग, लोभ, उद्वेग, हळवेपणा, उपहास, विनोद अशा सर्व शक्यतांनी ती जगणं आजमावते. हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. जगण्याचे विविध पैलू ती दाखवते. प्रतिकूल परिस्थितीतून डोकं वर काढून पुन्हा नव्याने जगण्याची आस या कवितेमध्ये आहे. असं हे जगण्याचं इंद्रधनू आहे जे उदय मांभरेंना जाणवलंय आणि ते आपल्या कवितांमधून त्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आयज मळब मेकळे झाला, आयज मळब मेकळे झाला, सच्चा परस वेगळे झाला. पावसाने वता बगर मळबात इंद्रधनू रंगला, रंगीन अशा मळबाक पळवून मजे जेडेत वसंत फुलला, असं कवी म्हणतात. ही सांगण्याची शैली वेगळी आहे. ही सुबक आहे. वाईट ते मागं टाकून चांगलं तेवढं गोळा करत पुढे जाण्याची असोशी या कवितेमध्ये दिसते. आपल्याकडे ओवळाची झाडं फुलतात या दिवसात पुढे. आणखीन त्या पतेऱ्यात आपण फुलं वेचताना अशी पानं बाजूला करतो आणि एक 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 फुल आपल्या ओंजळीत जमवतो आणि जातो पुढे. तसं या संग्रहामध्ये एकेका पानावर अशा छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी, असे खूप सुरेख असे क्षण या कवितांमध्ये मिळतात जे आपल्याला आपल्या ओटीत टाकावेसे वाटतात, आपल्या ओजळीत घ्यावेसे वाटतात. आणि असं सगळं जमवत 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 आपण या कविता वाचत पुढे जातो. हा खूप एक वेगळ्या प्रकारचा आनंद ही कविता देते उदय मांभरेंची. यासाठी मला ती महत्त्वाची वाटते. रोजच्या जगण्यात आलेल्या अनुभवांचं एक वेगळं चिंतन या कवितेमध्ये मला दिसलं. खोल मनातलं चिंतन समोर आणण्यासाठी अनेकदा कवी इथे परकाया प्रवेश करतो. इथे नरकासुराची एक कविता आहे, रोपाला सावट घालणाऱ्या झाडाची एक कविता आहे. हाच त्याचं झाड बनलेलं असतो. एका बंद दाराची कविता आहे. मध्येच उपहासात्मक किंवा काही मिश्किलीने तो सांगतो. मध्येच एखादं रूपक समोर येतं, वेगळ्या वेगळ्या प्रतिमा समोर येतात. हसत हसत टिप्पणी केली जाते. ती कधी दुसऱ्यावर असते किंवा कधी स्वतःवरही असते. स्वतःलाच कधी त्याने धारेवर धरलेलं इथे दिसतं. वळशिकेची गाण येता म्हणून आम्ही सगळ्यांची ज्योती तपासली. एक कविता इतकी अप्रतिम कविता आहे त्यामध्ये की हळशिकेची घाण येता म्हणून आम्ही सगळ्यांची ज्योती तपासली, पण मजच वाळणं आम्ही तपासलं ना. इतकं हे स्वतःला धारेवर धरणं आहे ते या कवितांमध्ये दिसतं. आणि हे फार
म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे. स्वतःमधले अवगुण दाखवणं, स्वतःमधले दोष तपासत जाणं आणि स्वतःला तपासत जाणं ही फार कठीण गोष्ट कवीने इथे कवितेमध्ये साध्य केलेली आहे. प्रतिबिंब नावाची एक छोटी कविता आहे आणि खूप वर्षांनी घराला बाळ पावलं लागतात आणि त्या घराला त्या कोवळ्या पावलांमध्ये आपलं स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. अशी एक हळवी खूप सुंदर कल्पना या कवितेमध्ये आहे. अगदी पाकळीवरचं दव सांभाळावं इतक्या तरलपणे हे सगळं त्या कवितेमध्ये उतरलं आहे. मुळात गोड बोलीचं रूप असणारी कोकणी भाषा या कवितेमध्ये आणखीन प्रादेशिकतेचं एक रम्य गावरान असं दर्शन घडवते. वेगवेगळे शब्द जसे रामायणीच्या कवितेमध्ये त्यांचे स्वतःचे म्हणून एक वेगळे शब्द येत किंवा बोरकरांच्या कवितेमध्ये हे स्वतःच्या घडणावळी केलेले शब्द असतात. तसे उदय मांभरे हे कवी जे आहेत यांचं वैशिष्ट्य हे आहे की स्वतःची अशी वेगळी विशेषणं, वेगळी क्रियापदं आणि वेगळ्या फ्रेझिस अशा ह्या कवितेमध्ये आपल्याला दिसतात. घर आता भुल्लुसला आणि घर पळे धादोसला असं त्या कवितेमध्ये आहे. भव राहिले मोह चिवून गेले असं एका कवितेमध्ये. मी त्याका ओर्रात गाडयेत घातलं असं ते एका ठिकाणी म्हणतात. मातीये भरवण जावपाचो हा पण वाचलो असं ते एका ठिकाणी म्हणतात. जमिनीतली पाळा झाड धील सोडीना हे जे आहे ना, हे जे धील सोडणं आहे ना, हे अस्सल गावरानपणाचं रम्य दर्शन आहे. हे दिकेन गोडकी वैर काढ असं ते सांगतात. म्हणजे हे आधीच त्या बोलीचा एक विशेष गोडवा असलेली भाषा इथे आणखीन गोड होऊन, आणखीन उत्कट होऊन, आणखीन काळजातली होऊन आपल्या समोर येते. ह्यो इतल्योच भिकार भासो हांव करीत उरलो असं ते सांगतात. जसं ते बोलतात तसं ते सांगतात. जसं त्यांना उत्कटपणे त्यांना जे उत्कटपणे वाटतं ते तसंच्या तसं कवितेमध्ये येतं. काहीतरी कविता लिहायचे म्हणून एक वेगळा एक त्याला बाज घेतलेला, वेगळी पोच घेतलेली असं कुठेही या कवितेमध्ये जाणवत नाहीये. खूप मोठं हा खूप मोठा एक उत्कट असा गुण आहे या कवितेचा असं मला सांगावंसं वाटतं. अशी एक चोख प्रादेशिक भाषा आणि एक आपण ज्याला सडसडीत शैली म्हणतो की सडसडीत सांगून उडेल असं जे सडसडीत पण आहे हे या कवितेला आहे आणि त्यामुळे ती खूप छान वाटते, रसरशीत वाटते. नारळांचा व्यवसाय करणारे उदय मांभरे साहजिकच आपल्या व्यवसायातल्या सगळ्या खाचाखोचा, त्यांना आलेले बरे वाईट अनुभव हे सगळे त्यांच्या कवितेमध्ये येतात आणि ते साहजिकच आहे. अंतर्मुख होऊन आपल्या व्यवसायाचा विचार करणारे आणि त्या व्यवसायातल्या प्रामाणिकतेचा विचार करणारे असे उदय मांभरे जिथे तिथे ह्या कवितेच्या आडोशाला दिसत राहतात. या कवितेमध्ये त्याचे प्रतिबिंब पडत राहतात. अपरिहार्यपणे कठोर अशा व्यावहारिकतेचा कवीला होणारा त्रास हाही इथे अपरिहार्यपणे दिसतो. जे अटळ दुःख आहे, जो अटळ संघर्ष आहे हाही ही कविता मांडते. एका घराला छप्पर नव्हतं, भिंती नव्हत्या, दारं नव्हती. एका घराला छप्पर नव्हतं, भिंती नव्हत्या, दारं नव्हती, पण खिडक्या होत्या आणि होता तो घट्ट पाया. घराचा पाया बरा घट्ट होता. ही कविता या संग्रहामधली घराची बुनियाद बरी घट असली. हे एका कवितेमध्ये वाचताना या कवीची आयुष्यभराची धडपड, या कवितेमध्ये उभं राहताना त्याने केलेला संघर्ष, त्याला झालेल्या यातना, त्यातून त्याने काढलेला मार्ग हा सगळीकडे दिसतो. आणि सकारात्मक धारणांच्या मजबूत पायावर सृजनाची त्याची इमारत आता मजबूतीने उभी आहे. या संग्रहापर्यंतची वाटचाल ही अशी मजबूतीने आणि त्यांनी स्वकष्टातून त्यांनी ती उभी केलेली आहे असं इथे जाणवतं. आणि वाटेवरचे काटे फुलांनी वेचलेला हा त्याचा प्रवास सगळ्या कवितांमधून वाचताना आनंदाचे निळे सावळे ढग मनभर जमू लागतात. आणि साहजिकच गडगड जाव जोगला पेटू लकलकीत वीज पडून जळून वचो दुस्वास सगळं सगळं कालेर. किती म्हणता कवी? गडगड जाव जोगला पेटू लकलकीत वीज पडून जळून वचो दुस्वास सगळं सगळं कालेर. आडवेळ पावस पचो तुझो माझो कालेर घेऊन वत लेगी तसे येऊ मळबात इंद्रधुणू देव असं तो म्हणतो. आणि अतिशय समर्पक असं त्यांच्या सगळ्या आयुष्याच्या वाटचालीला, त्यांना मिळालेल्या या शब्दांच्या संचिताला
त्यांनी केलेल्या धडपडीला आणि त्यातून उभं केलेल्या आपल्या सृजनाच्या इमारतीला, सृजनाचं जे त्यांनी असे एक स्वप्नघर त्यांनी बांधले सत्यात, त्याला इंद्रधनु उदेव हे त्यांना खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं संचित आहे हे त्यांना मिळालेलं असं मला वाटतं. आणि या संग्रहाची प्रस्तावना लिहिण्यापूर्वी मी जे सुरुवातीचे जे 2 संग्रह म्हटले, हय साहेबा आणि माणसांच्या शोधात, हे 2 संग्रह वाचताना त्यातली मनोगत आणि प्रस्तावना वाचताना मला थोडंसं असं वाटलं होतं की कोकणी मराठी भाषावादाच्या पार्श्वभूमीवर यामध्ये एक आलेला प्रखर असा स्वाभिमान म्हणा किंवा थोडंसं कटुत्व किंवा या गोष्टी त्या संग्रहांमध्ये प्रखरपणे दिसल्या होत्या. आणि ती प्रखरता, तो एकांगीपणा असेल किंवा ती एक काही नकारात्मक थोडीशी भावना असेल, ती या संग्रहापर्यंत हळूहळू मावळत आलेली मला दिसली. आणि हा खूप महत्त्वाचा भाग आहे. समग्रतेने कवी जगणं आपल्या हातात घेतोय आणि तो आनंदाने हातात घेतोय. सगळे कालेर, सगळे दुस्वास जळून जात आहेत आणि त्याला इंद्रधनु सापडते, हे खूप मला महत्त्वाचं वाटतं. त्यांच्या मनातल्या आभाळभर आशयाची ती साथ त्यांनी काळजीपूर्वक ऐकावी आणि हे कवितेचं सप्तरंगी इंद्रधनुष्य, मी याला सप्तरंगी पण म्हणणार नाही, की हे शतरंगी इंद्रधनुष्य असं त्यांच्या अवकाशामध्ये उभू दे आणि त्यांच्याकडून अधिकाधिक सकस लेखन घडावं अशा मी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि ह्या इंद्रधनुष्याचे सप्तरंग हे शतरंग व्हावेत अशा शुभेच्छा देऊन मी इथे थांबते. धन्यवाद. डॉक्टर अनुजा, देव बरें करूं. आता कवी उदय भामरो कार्यावळीचो समारोप करतले. खूब बरें जालें सूत्रसंचलन आरतीबाई. कार्यावळीचें एकंदरीत सूत्रसंचलन तुवें खूब बरे पद्दतीन केलें आनी कार्यावळीक रंग हाडलो. खूब खूब देव बरें करूं तुका. तशेंच आयचे हे ऑनलायन कार्यावळीक बिंब प्रकाशनाचे धनी दिलीप बाब बोरकार, मंगळूरच्यान विश्व कोंकणी सरदार बस्ती माम म्हणजे बस्ती वामन शेणै, वाळपयच्यान नामनेच्यो मराठी कवयित्री डॉक्टर अनुजा जोशी, म्हजो कवी इश्ट संजू वेरेकार, हे थोडे स्टुडियोंत तर थोडे ऑनलायन पद्दतीन ह्या कार्यावळींत वांटेकार जाले. मुद्दम तांणी आपलो मोलादीक वेळ काडलो, ते खातीर म्हाका खूब खूब खोशी जाली. हे सगळे आमचेच लोक, हांचे उपकार तरी हांव कशें मानूं आनी हांव मानचोय ना. तांच्या उपकारांतूच रावपांत म्हाका खोशी आसा. म्हजें पुस्तक इतलें नकसूद जावपा फाटल्यान सुद्दां चित्रकार राधिका सुखटणकार, संकेत लवंदे, तशेंच पुराय पुस्तक टायप करून दिवपी म्हजो इश्ट जय नायक हांचोय मोग म्हाका सदां काळ मेळटलो हाची म्हाका खात्री आसा. आनी आमचे सदाबहार विन्सन अकॅडमी ऑफ फिल्म मिडियाचे कलाकार आनी वांगडी, तांचे तर म्हज्या सगळ्या कार्यावळींनी सदांच हातबोट आसता. हाजे मुखारूय आसतलेंच हातूंत म्हाका इल्लोय दुबाव ना. हे सगळ्या म्हज्या मित्र परिवाराक लागून ही कार्यावळ आनी आमी सादर करतात त्यो कार्यावळी यशस्वी जातात. तांचो हो मोग आतां मेरेन जसो आमकां मेळ्ळा तसोच हाजे मुखारूय मेळचो आनी मेळटलोच हाची म्हाका खात्री आसा. म्हज्या कविता संबंदान आनी इंद्रधनु उदेव ह्या कविता संग्रहाच्या संदर्भांत आतां कांय उलोवपां जाल्यां. हांव आनी वेगळें कांय उलोवचो ना, कारण म्हाका जें कितें सांगपाचें आसता तें हांवें म्हज्या कवितेच्या माध्यमांतल्यान सांगलां. तुमी मुजरत हो कविता संग्रह घेयात, वाचात, तुमच्यो बऱ्यो वायट प्रतिक्रिया ज्यो कितें आसात ते मुजरत म्हाका कळयात. म्हज्यान जंय सुदारणा करूं येता अशे तरेच्यो सुदारणा
हांव करतलों हाची हांव तुमकां खात्री दितां. कारण खंयचोच मनीस केन्ना सर्वसंपन्न नासता. हांव जाल्यार एका ल्हानशा कवितेंतल्यान इतलेंच म्हणन ह्या समारंभाचो समारोप करतना, सुर्या तुजी किरणां येवं दी म्हज्या आंगणांत. सुर्या तुजी किरणां येवं दी म्हज्या आंगणांत. उजवाडाचीच लागू संवय म्हाका दीस रात. उजवाडाचीच संवय लागू म्हाका दीस रात. इंद्रधनू उदेंव हो कविता संग्रह हें वर्स सोंपत आयलां अशा वेळार उजवाडाक येता आनी एक नवी उमेद, एक नवो उत्साह सगळ्यां खातीर घेवन येता. नवें वर्स रोखडेंच सुरू जावपाचें आसा. हांव मागतां की पुराय संवसारांत आरोग्याच्या मळार सवस्तकाय आनी सगळ्यांक बरे तरेचें आरोग्य लाभचें आनी येता त्या नव्या वर्सान संवसारांतल्या सगळ्या लोकांची उमेद वाडची, नवें कितें तरी करपाची उमेद येवची आनी इतल्याच ह्या सकारात्मक विचारांचेर आयची कार्यावळ सोंपली अशें हांव जाहीर करतां. सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा.